मित्रांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे। आजची जी अपडेट आहे ती आपल्या सर्वांना प्रचलित असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत ही केली जाते। मग आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यात ज्यांचे अर्ज अप्रूव्ड झालेले आहेत, ज्या या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत, त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये हे जमा झालेले आहेत। मात्र काही अशा बऱ्याच महिला आहेत ज्या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांचे अर्ज अप्रूव्ड झालेले आहेत, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाहीत। मग त्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर त्यांनाही या योजनेअंतर्गत जे लाभ मिळणार आहे तो त्यांनाही मिळेल। मात्र काही महिला अशाही आहेत की ज्यांनी अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नाही। मग अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, समजून घ्या। 1 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचे पैसे हे मिळणार नाही। गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना माननीय मंत्री अदिती तटकरे ह्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहेत। मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ हा मिळणार आहे। आतापर्यंत 70 ते 75% महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती माननीय मंत्री तटकरे यांनी दिली। त्यामुळे आता 1 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्याचे पैसे हे मिळणार नाहीत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही डेडलाईन नसल्याने महिलांना काहीसा दिलासा हा मिळालेला आहे। अद्याप ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नाही त्या महिलांना हा दिलासा मिळालेला आहे। आणि दुसरी अतिशय महत्त्वाची बाब ही आहे की अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला आहे, त्यांचा अर्ज अप्रूव्ड देखील झालेला आहे, त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र देखील आहेत। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। त्या तांत्रिक अडचणींमध्ये महत्त्वाची जी तांत्रिक अडचण आहे ती म्हणजे त्यांचा आधार क्रमांक हा त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही। मग अजूनही ज्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर तो करून घेणं गरजेचे आहे। तसेच कोणते बँक खाते या आधार कार्डशी लिंक आहे हे देखील माहिती असणे गरजेचे आहे। त्यामुळे तुमची बँक सीडिंग स्टेटस जाणून घेणे देखील आणि बँक खाते आधार क्रमांकाला लिंक करणे खूप गरजेचे आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओतून एक महत्त्वाची जी बाब समोर आलेली आहे ती म्हणजे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख नसून यापुढेही त्यानंतरही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करता येणार आहे। मात्र एक लक्षात घ्या, 1 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला नोंदणी करतील, अर्ज करतील, त्यांना ज्या महिन्यामध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे, ज्या महिन्यात त्यांचा अर्ज अप्रूव्ड झालेला आहे तेव्हापासूनच त्यांना त्या योजनेच्या अंतर्गत जो लाभ मिळायला पाहिजे तो मिळणार आहे। तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुमचे वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। धन्यवाद मित्रांनो।